आणि जोगबाईला खाली ढकलून दिली, बाबा आता माझ्यापाशी 33 कोटी देव येणार आहेत, तर तू माझ्यापाशी काय थांबायचं नाही. पंक्तीने बसून घेतल्यानंतर देवाने रिद्धिसिद्धी मंत्र बोललं. रिद्धिसिद्धी मंत्र बोलल्याबरोबर प्रत्येकाने मोर पत्रवाळ्या दिसू लागल्या. काल्याला कसं ओळखायचं, तर प्रत्येक दगडाला लिंग फुटल. देवा म्हणले आम्ही तुम्हाला शरण आलोया. असणारा देव खरा काशीश्वेश्वर काशीतनं आला. 12 वर्ष वयात त्रिशूळ घेऊन सरळ जानोबाईची विरळीची पालखी देवाच्या भेटीला येते. जानोबाई देवाची भण आहे. देव नवसाला पावतोया, देव पावणाराच आहे. की भोजलिंग देवाचा विद्यास प्राचीन काळापासून होत आलेला विद्यास आहे बरं का. काशीचा विश्वनाथ, काशीतून आलेली ही भोजलिंगाची स्थापना आहे. तरी खरसुंडीचा नाथ, म्हसवडचा नाथ, रेवणाचा नाथ, कारंड्याचा नाथ आणि ह्या डोंगरचा ही नाथ हे गुरुबंधू आहेत. असणारा देव खरा काशीश्वेश्वर काशीतनं आला. 12 वर्ष वयात त्रिशूळ घेऊन सरळ शिंगणापूर गावाला महादेवाच्या देवळासमोर येऊन असणाऱ्या देवाची पूजा करून पाया पडल्यावर त्यांना सांगितलं की मला जागा इथं कुठतरी दिला पाहिजे. तेव्हा महादेवाने सांगितलं इथं तुला काय माझा जागा मिळणार नाही. तेव्हा असणारा देव काशीश्वेश्वर खाली आला. गुपित लिंगाची 33 कोटी देवाची बैठक बसली होती की पाताळ भूमीतनं जी बाळाबाई मुलगी शेषराजाची मुलगी घेऊन येईल त्याला ही मानाचा येडा द्यायचा. मग तिथनं ते काळभैरव नाव पडलं गुपित लिंगापाशी. तो गेला खाली असणाऱ्या राजा शेषाची मुलगी बाळाबाई घेऊन आलावर ती जोगायच्या आंब्याखाली तिथे 33 कोटी देवानी भोजलिंगाचं काळभैरवाचं आणि असणाऱ्या ह्याचं बाळाबाईचं नाव जोगबाई ठेवून त्यांचं लग्न लावलं. तिथनं मसवडला आल्यानंतर सिद्धनाथाचं दर्शन घेऊन खरसुंडीला गेलं आणि खरसुंडीतनं येऊन खरसुंडीतल्या नाताला विचारलं की मला कुठतरी जागा द्या. त्यावेळेला खरसुंडीतल्या नातानं गोपनीचा दोंडा घालून फिरवून टाकला. त्यावेळेला ह्या गर्भावीर पर्वतावर दगड पडल्यावर इथं येऊन ती उभा इथं जोडी राहायला लागली. असं दिवस बरंच काढल्यानं वर बोळ्या शंकराला कोड पडलं घ्यायला कोणतरी मानवीत गर्भागिरी पर्वतावर दोन कोणतरी आहे तिथे त्याने बघितलं पाहिजे कोण आहे तिथे. मग इथं 33 कोटी देव येऊन त्यांनी विचारपूस केली बाबा तो कुठला काय, तर त्यानं सांगितलं काशीचा मी काशी विश्वनाथ आहे अशा नसा आलोया. मग ते देवाने सांगितलं की आम्हाला 12 24 वर्ष झाला अन्नानी पाणी नाही, आम्हाला तू भोजन दिलं पाहिजे. मग ह्याने 33 कोटी देवांना भोजन दिलं होतं. ती कसं दिलं होतं, 33 कोटी देव त्यांना हुडकत आलं की बाबा ह्यांची काय विद्या आहे, काय शक्ती आहे बघण्यासाठी आलं होतं. तर 33 कोटी देव हुडकत आल्यानंतर 33 कोटी देवांनी ह्यांना येऊन ह्या डोंगरावर गाठ घेतली आणि 33 कोटी देवांनी विचारलं की बाबा आम्हाला तुम्हाला हुडकून हुडकून जीव वेकुळ झालाय, तरी आम्हाला तुमची काय शक्ती आहे ती बघायची आहे. तरी आम्हाला आता 12 वाजले, आम्हाला भूकन जीव वेकुळ झालाय, तर आम्हाला जेवण पाहिजे आहे. म्हणल्यानंतर देवाने सांगितलं जावा काळ्या ढोळा आंघोळ्या करून या, तुम्हाला जेवण लगेच देतो. देव गेलं काळ्या ढोळा आंघोळ करून आलं. ते त्याच्या घरात काळचौंडी गाव बसलेला आहे काळ्या ढोला. मग देव आला आणि बसलं बसा म्हणजे पंगत धरून बसलं. आणि पंगत धरून बसल्यानंतर म्हणले ह्याच्यापेक्षा काहीच नाही, शेंगी कोबडी फावडी गोसावी म्हणले कशा जेवण देते आपल्याला, काय नाही म्हणले जेवण बसून घ्या. पंक्तीनं बसून घेतल्यानंतर देवाने रिद्धिसिद्धी मंत्र बोललं. रिद्धिसिद्धी मंत्र बोलल्याबरोबर प्रत्येकाने मोर पत्रवाळ्या दिसू लागल्या. 33 कोटी देव आणि 56 कोटी ऋषी असणाऱ्यानी सगळ्यांनी भोजन केलं. देव पोट भरलं. पोट भरल्यानंतर एकामेकाकडे बघायला लागले. तो ढिगार वाढू लागल्यानंतर ते म्हणली देवा म्हणले आम्ही तुम्हाला शरण आलोया. हात जोडलं समजाने म्हणले 33 कोटी देव म्हणला आम्ही तुम्हाला शरण आलो देवा, तुम्ही आम्हाला भोजन दिल्याबद्दल आम्ही तुम्हाला शरण आलोया. तर ह्यांनी सांगितलं शरण आला ठीक आहे म्हणला. मग ह्यांनी सांगितलं म्हणजे भोजन केल्यानंतर जाताना त्याने सांगितलं की तुम्ही मला वर्षातनं 1 महिना तरी माझ्याकडे ये पाहिजे. त्यावेळी त्यांनी वचन दिले की आम्ही श्रावणाच्या महिन्यात सगळे येऊ. मग आल्यानंतर त्या काल्याला कसं ओळखायचं, तर प्रत्येक दगडाला लिंग फुटल आणि भोजन घातल्यामुळं 33 कोटी देवाने आशीर्वाद दिला की तुम्ही नाथ आहे, परंतु आजपासून तुम्हाला भोजनांचा भोजलिंग आम्ही नाव देतो. का म्हणतर आम्हाला भोजन दिलं, तुम्ही इच्छित भोजन दिलं म्हणून आम्ही तुम्हाला भोजनांचा भोजलिंग देतोय नाव. तेव्हापासून या नाथाला भोजलिंग असं नाव जाहीर झालं. मग देव भक्ताला पावायला लागला. भोजलिंगानं प्रत्येकाला प्रसिद्धी दिली. येणाऱ्या भक्ताला सगळ्याला सुख समाधान दिलं आणि देवाची असणारी भक्ती पाहून आज लांब लांब राज्यातले लोक येते, ते कर्नाटक महाराष्ट्रातले. जर रविवारी फुल गर्दी राहते देवाच्या सेवेची.
असणारे देव म्हणजे सोन्याच्या किमतीचा देव आहे, ह्याला प्रसिद्धी भरपूर आहे. असणारा देव नवसाला पावतोय. वर्षातून 2 बार इथे यात्रा भरती. एक दसऱ्यात जत्रा भरती, ती 9 दिवसात घट उठल्यानंतर 10वी शिलंगण असतं. 10वी शिलंगणाला यात्रा भरती. भार लांब लांबचे भाविक येतात. पाक वरतं कोकणूर, इकडं खालतं लातूर, बार्शी, इकडं पाक बेळगाव, पुन्हा लांब लांब भक्त येतात. आणि जानोबाईची विरळीची पालखी देवाच्या भेटीला येते. जानोबाई देवाची भण आहे. आम्ही लहानपणापासून डोंगराला जायचो. बारक्यापणापासून मला छंद ववीचा असणारे. आम्ही जर दसऱ्याला गेलो तर ववी स्वतः म्हणतो. परत गजे, ढोल, बायका, पोरं सगळी भक्त, बहिणी, भाव सगळी देवाला जत्रा गच भरते. गजे मला वाटतं 10-15 गावचं गजे असतात त्या दिवशी. हिरबळ ववी असते, त्या देवाचा मोठा गजर होतो. लय लांबन भक्ती येते ती. परत जानूबाईची विरळी जी असणारी ती बहीण आहे जानूबाई, तिची पालखी येते दुपारी 2-3 वाजता. पालखी ती देवाची बहिणीची बहिणी भावांची भेट होती. आणि नंतर मग 5-6 वाजता माघारी जाते. तिथनं पुढं मग भोजलिंगाच्या डोंगरावलं शिलंगण संपतं आणि विरळीला जानूबाईचं बहिणीचं शिलंगण 2-3 दिवस चालू राहतं. तिथं बी 12 वाड्याचं गजे, ववी, बेदिक असं कार्यक्रम मोठं घेते ती. कार्तिक महिन्यात नाताय भेटीला मसवडच्या नाताळच्या भेटीला ह्या देवाची शासनं जाते. ती वळे जांभळणी काळेर बंधू आम्ही हे देवाची शासनं नेतो. शासनं भेटल्यानंतर ते नाथाचा रथ हालतो. ही एक प्राचीन काळापासून नेम आहे. पड्याल झऱ्यापासून भोजलिंगापासून झरे 7 किलोमीटर आहे. मसवड 12 किलोमीटर आहे. झऱ्यावरनं आणि ह्याच्यावरनं लोक येतात, भाविक भक्त येतात. आम्ही अलीकडल्या काळात 11 ते 12 वर्षाच्या काळात भरपूर देवाचा विकास केलेला आहे. स्वच्छता आहे. देवाचा परिसर 10 ते 15 एकर देवाच्या नावावर जमीन आहे. आणि तसेच वळे जांभळणी आम्ही काळेर बंधू या देवाची सेवा करत आहे. आता ह्या मंदिराची रचना पहिली अखंड एक दगडाचा ही बांधलेला खांब असणारी, त्याच्यावर तुळे बनवून अखंड दगडाचे सिमेंट मध्ये बांधकाम केलं. फार पूर्वी काळी आधी वरत होतं बारीक देवळ, नंतर खाली आणून मोठं बांधलं. श्रावण महिन्यात ह्या सगळ्या डोंगराला दगडाला लिंग फुटते. ते सगळं 33 कोट देव इथं मुक्कामला येतात. 1 महिना असं देवानं पहिलं बांधून घेतलेलं. त्याला प्रसन्न झालाय, त्याला देव पावतोय. ती माणसं येऊन वाऱ्या करते ती पौर्णिमेला, रविवारीला देवाला. वळे जांभळणी आम्ही काळेर बंधू लोणारा समाजा देवाची प्राचीन काळापासून आमच्याकडे पूजा आहे. तसेच दिवसातून पहाटे 4 वाजल्यापासून दिवसात 7 वेळा देवाची आरती ढोल दुपारती होती. 33 कोट देवाने ज्या वेळेला सांगितलं की आता तू बाबा भोजनाचा भोजलिंग तुझं नाव आहे, तुला सगळ्या जगातली म्हणजे लोक येतेली आणि असणारे, मग त्यावेळेला असणारा अज्ञान बाळ जवळ घेतला आणि जोगबाईला खाली ढकलून दिली. बाबा आता माझ्यापाशी 33 कोट देव येणार आहेत, तर तू माझ्यापाशी काय थांबायचं नाही म्हणून तिला खाली लावली डोंगराच्या खाली जोगबाईला. आणि ती जोगबाई येऊन इथे तळ्याच्या खाल्ल्या बाजूला तिनं मुक्काम केला. तर पहिलं आम्ही बारको तवा जातो तेव्हा दगडाच्या पायऱ्या असायच्या, सगळ्या पायरी चढायच्या उतरायच्या. परमेश्वरानं परत नंतर नवीन रस्ता झाला, देव प्रसन्न झाला. भक्ताच्या सगळ्या ह्याच्यातनं लोकवर्गणीतनं रस्ता तयार झाला. सरकारी मग काय न मिळता भक्तांनी सगळ्यांनी कोणी काश्या पावत्या फाडून, परत लाईट जाग्यावर गेली, पाणी गेली, फक्त देवाच्या भक्तीवर. 15-15 दिवसात आमचं पंधरोड असतं. 15 दिवसात आमचा पंधरोड असेल, त्याच्या कंबरात साहेब असते. त्या समजा देवाचं डाग डागणं पूजा वगैरे ते 15 दिवस त्याच्याकडे असते. तसेच देवाचा अंगारा प्युअर हिवराचं लाकूड धुमाळाने त्या हिवराचं लाकूड आणायचं आणि धुनीत पुरायचं आणि त्याचा सर्व भाविक भक्तांना त्याचा अंगारा दिला जातो. तसेच गडशाने ढोल वाजवायचा, पुजारीने देवाची सेवा करायची. 15-15 दिवसाची आमची चाकरी असते. मी जुन्या रस्त्याला जाताना सकाळचं उठायचं, पायात चप्पल नसायची. उठलं की पहिलं काट मोडत जायचं जोगबाईचं दर्शन घ्यायचं. तिथनं वर जायचं, तळ्यातनं वर गेलं की इसावा असायचा. ते इसाव्याला माघारी येताना लगोऱ्या करायच्या, लगोऱ्या पाडायच्या, बोर कार खात आपलं येत होतं. आता तसं काय नाही, आता नवीन रस्ता झालाय, देवानं चांगलं केलंय. सगळ्यांना जाग्यावर इथं बसते माणूस, ते तिथं जाते. कसलाही माणूस जातो. पहिलं म्हाताऱ्या वयस्कर माणसाला देवाची भेटच होत नव्हती. आता कसलाही आज उद्या आलेला माणूस सुद्धा देवाला जाऊन भेटतो. या गाडी जाग्यावर दारात जाते, देवाच्या पाया पडून तिथनं माणूस येतोय आरामशीर. लहान मूल जातं. या देवाचं वैशिष्ट्य पहिल्यापासून असं आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत देव म्हातारा बी तरणा बी म्हणते. ते देव लहान बी होतोय, मोठा बी होतोय, म्हातारा बी होतोय.
असे 3 प्रकार देवाचा इथं. तरी सर्व भाविक भक्तांनी बसुबाबाच्या मंदिराला यावं हीच आमची अपेक्षा आहे. यूट्यूबला आताच सबस्क्राईब करा पुढील माहितीपट पाहण्यासाठी. यूट्यूबला आताच सबस्क्राईब करा पुढील माहितीपट पाहण्यासाठी. यूट्यूबला आताच सबस्क्राईब करा पुढील माहितीपट पाहण्यासाठी.